श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज 14 जुलै 2026 या दिवशी अमावस्या आहे. तर अमावस्याच्या दिवशी काय उपाय करावा किंवा काय करू नये हे सविस्तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड. चला तर मग मी थोडीशी माहिती सांगणार आहे अमावस्याची, तर ते तुम्ही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता कसं, ज्येष्ठ अमावस्या कधी आहे किंवा ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री हे उपाय करा, कोणता उपाय करावा किंवा पत्रदोषापासून आपल्याला आर्थिक समस्या म्हणजे कशाप्रकारे दूर होतील. कारण हिंदू धर्मामध्ये अमावस्याचे धार्मिक महत्त्व आहेत. कारण असे मानले जाते की पितराच्या नावाने दान केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे वेगवेगळे समजा आपण उपाय करून पितृदोष कमी करतो. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे किंवा काय उपाय केल्याने आपला पितृदोष कमी होईल किंवा कशाप्रकारे पूजा करावी किंवा काय काय उपाय करावे किंवा ज्येष्ठ अमावस्या कधी आहे किंवा ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री हे तुम्ही उपाय केल्याने काय प्राप्ती होणार हे सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर ज्येष्ठ अमावस्या म्हणजे काय किंवा ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री तुम्ही काय उपाय केल्याने की तुमच्या धार्मिक समस्या देखील दूर होतात. किंवा 14 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहे. कारण त्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय केल्याने जीवनात सुख शांती येते हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. तर सर्वप्रथम कधी आहे ज्येष्ठ अमावस्या हे पाहणार आहोत आपण. कारण पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्यातील म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही तिथीची सुरुवात ही 13 जुलै रोजी सायंकाळी 6:49 म्हणजे मिनिटांनी होणार आहे आणि मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 3:12 समाप्त होणार आहे. कारण उद्या म्हणजे आज तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच मंगळवारी म्हणजेच आजच 14 जुलै रोजीच आहे. कारण आज चला मला लेट झाला व्हिडिओ पोस्ट करायला त्यामुळे जरा हे समजून घ्या. आणि त्यामुळे मग मी आजच तुम्हाला उपाय सांगणार आहे. कारण ज्येष्ठ अमावस्येला काय करावा उपाय यश मिळवण्यासाठी. जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश हवे असेल तर तुळशीचे म्हणजे सर्वप्रथम तुम्ही तुळशीचे रोपामधील माती काढून त्यामध्ये पाणी टाकून लेप तयार करावा. हा लेप शरीराला लावावा. त्यानंतरच तुम्ही स्नान करावे. यानंतर भगवान विष्णूंची पूजा अर्चना करावी. असे म्हटले जाते की त्यामुळे प्रगती लवकरच होते. कारण शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी बे तुम्ही उपाय करू शकता. शत्रूसाठी सुटका होण्यासाठी मिळवण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता. तर शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या 12 नावाचे नामस्मरण करताना त्यांना पिवळी फुले अर्पण करताना म्हणजे पिवळी फुले तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही भगवान विष्णूंच्या 12 नावाचा जप करा किंवा त्यांचे नाव अच्युत म्हणजे त्यांचे 12 नाव कोणते तर ते बघा. 12 नावं हे आहेत विष्णूंचे: अच्युतम, अनंत, दामोदर, केशव, नारायण, श्रीधर, गोविंद, महादेव, ऋषिकेश, त्रिविक्रम, पद्मनाभ आणि मधुसूदन. त्यानंतर अर्पण केलेले फुले माता जी असते पाण्याच्यामध्ये अर्पण फुले करावे किंवा झाडाच्या खाली ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही शत्रूंसाठी सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता. तर दुसरा उपाय म्हणजे पितराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता. तर पितरापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी गरजूंना म्हणजे जे गरजू लोक असतात त्यांना अन्न किंवा वस्त्र दान करावे. त्यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळवण्यासाठी. तर सुख समृद्धीसाठी तुम्ही काय उपाय करू शकता ते सांगणार आहे. तर जीवनामध्ये सुख समृद्धी राखण्यासाठी एक नारळ घेऊन, तर ऐका सविस्तर. कारण एक नारळ घेऊन त्यावर स्वास्तिकाचे चिन्ह काढून ते भगवान विष्णूंना अर्पण करा. त्यानंतर नारळ घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्या. या उपायामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी राहील. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय पण करू शकतात. तर आता दुसरा उपाय म्हणजे नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी काय उपाय करू शकतात तुम्ही. तर नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असली ना ती दूर करण्यासाठी तुम्ही अमावस्याच्या दिवशी आंघोळीनंतर हळदीचे पेस्ट तयार करून त्यानंतर त्याने तुमच्या घराच्या मुख्य द्वाराजवळ दोन्ही बाजूला
स्वास्तिक काढून घ्या. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊनच सोबतच देवी लक्ष्मीचे आशीर्वादही राहतील. त्यामुळे आर्थिक समस्या म्हणजे जाणवणार नाही तुम्हाला. आर्थिक समस्या किंवा नकारात्मक शक्ती दूर होते असा हे उपाय केल्यामुळे. तर तुम्ही अशा प्रकारे किंवा अशा वेगवेगळ्या तुम्ही उपाय करू शकता. ज्या प्रकारे मी सांगितलं आहे, पितृदोषापासून आर्थिक समस्या कशा प्रकारे दूर होतील किंवा अमावस्येच्या रात्री तुम्ही काय काय उपाय करावे किंवा तुम्ही नारळावर स्वास्तिक काढून विष्णूंना अर्पण करून तो घरी आणून फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून खावा. दुसरं म्हणजे तुम्ही हळदीच्या लेपामध्ये स्वास्तिक काढून मुख्यद्वारावर दोन्ही बाजूंनी स्वास्तिक काढावे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा उपाय मी सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि खरंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या तब्येतीची. चला तर मग बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. आणि नवीन असाल त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन बटन दाबून ठेवा. कारण अशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माहीत होतील, सर्वप्रथम तुम्हाला कळतील. चला तर मग फ्रेंड बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.